चेंबूर ते खार हा प्रवास त्याचा कसा होता याचाही आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आहे, पाहूया। सैफ अली खान यांच्यावरती जीव घेणे हल्ला झालेल्या आरोपीला अखेर आता मुंबई पोलिसांकडनं ताब्यात घेण्यात आला आहे। TV9 मराठीच्या लाईव्ह दृश्यांमध्ये आपण पाहू शकता, सध्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहत आहात। सैफ अली खान यांच्यावरती हल्ला केलेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी जे आहे ते ठाण्यामधून सध्या अटक केल्याची माहिती प्राथमिकपणे मिळत आहे। या आरोपीला चेंबूरच्या झोन 6 मध्ये चौकशीसाठी आणण्यात आले होते। कायदा सुव्यवस्थाचे सत्यनारायण चौधरी यांनी या सर्व चौकशीची दखल घेतली। या दखल घेतल्यानंतरच आता मुंबई पोलिसांकडून जे आहे ते या आरोपीला आता पुढील तपासासाठी बांद्रे या पोलीस ठाणा, जिथे सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातली केस नोंदवली होती, त्याच पोलीस स्टेशनला सध्या मुंबई पोलीस हे त्या आरोपीला नेताना पाहायला मिळत आहेत। मुंबई पोलिसांकडनं महाराष्ट्रभर या आरोपीचा तपास जो आहे तो सुरू होता। त्याचबरोबर वांद्रेतील सैफ अली खान यांच्या घराजवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात चौकशी जी आहे ते सुरू होती। त्याचसोबत मुंबई पोलिसांकडनं 35 पथके जे आहे ते या आरोपीला शोधण्यासाठी कामाला लावण्यात आली होती। आता अखेर मुंबई पोलिसांना या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलं आहे असं म्हणलं तर अवघड ठरणार नाही। तरी दृश्य आपण या ठिकाणी पाहताय, खार पोलीस ठाण्यामध्ये ज्या वेळेला आरोपीला पहाटे 3:30 वाजता आणण्यात आलं, त्यावेळची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य TV9 मराठीवर आपण पाहताय। पोलिसांना माहिती मिळाली, त्याच्यानंतर ठाण्यामधल्या कासार वडवलीमधून भागातून या आरोपीला अटक करण्यात आली। जवळपास 200 पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यांनी आरोपीला अटक केली। त्याच्यानंतर त्याला चौकशीसाठी चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आणि त्यानंतर चेंबूरवरून खार पोलीस स्टेशनमध्ये त्याला चौकशीसाठी सध्या आणण्यात आलेलं आहे। जवळपास 1 ते 1.5 तास उलटून गेलेला आहे। त्याची कसून चौकशी या पोलीस स्टेशनमध्ये सध्या सुरू आहे। खार पोलिसांनी